माणूस हा चुकीचा पुतळा आहे, पण एकदा केलेली चूक जर माणसानं पुन्हा केली तर तो मात्र गुन्हा ठरतो. प्रभू रामराय देव होते म्हणाले कांद्याला तुझ्या सारखा मी नासका. पेट्रोल सांगतं कांद्याला, कांदा जर जास्त दिवस एका ठिकाणी ठेवला तर कांदा नासतो, पण पेट्रोलचं तसं नाही. म्हणून हे पेट्रोल म्हणाले कांद्याला अरे तुझ्या सारखा मी नासका नाही, आणि वाढून असा उतरायला मी काय फुसका नाही. तुझ्यामुळे डोळ्यात पाणी, माझ्यामुळे खिशाला आग आहे. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येताना पेट्रोल विकत घेताना खिशाला झळ बसते, म्हणून पेट्रोल कांद्याला म्हणतं तुझ्यामुळे डोळ्यात पाणी, माझ्यामुळे खिशाला आग आहे. मी असा वाढतच जाईन परंतु मला घेणे भाग आहे. झालं विपरीत घडलं या करीत. मोहिते पाटील अरे झाले विपरीत आज घडलं या करीत. कसा नवसाला देव मला पावला, आणि ही मोहिते माझ्या जाळ्यात गावला. आज मोहिते माझ्या जाळ्यात गावला गावला गावला. मोहिते ही जाळ्यात. अरे बोल आज मोहिते माझ्या जाळ्यात गावला. आज मोहिते माझ्या जाळ्यात गावला गावला गावला. मोहिते माझ्या जाळ्यात गावला. झालं विपरीत घडलं आकरीत. झालं विपरीत घडलं आकरीत. आज नवसाला देव मला पावला. ही शाळा शिकायला सांगोला होतं. सांगोल मधून यानं घरी येण्यासाठी एसटीचा पास काढला होता. ज्या एसटीतून ही घरी यायचं त्याच एसटीतून रोज एक आजी यायची. आजी पाठीमागच्या सीटवर असायची, संदीप मोहिते पुढच्या सीटवर असायचा. याची उतरायची जागा आली, त्याचा स्टॉप आला की आजी याला न चुकता न विसरता न मागता ही गाडीतनं उतरताना त्याला बदाम खायला द्यायची. 2 महिने प्रकार चालला, आणि एक दिवशी याच्या मनात आलं, म्हणलं मी आजीला काय बोलत नाही, आजीला काय विचारत नाही, आजी माझ्या ओळखीची नाही, आणि मी गाडीतनं उतरतानाच मला आजी न चुकता रोज बदाम खायला देते. म्हटलं आजीचा माझ्यावर एवढा जीव आहे का, एवढं प्रेम आहे का, एवढी मय आहे का, जरा विचारूया. दुसऱ्या दिवशी गाडी आली, ही गाडीत बसला, आजी गाडीत बसली, ह्याची उतरायची जागा आली, ही गाडीतनं उतरायला लागला, आणि आजीने ह्याला बदाम खायला दिलं. ही म्हणलं आजीला, आजी 2 महिने झालं मी बघतोय, म्हणलं न मागता न चुकता न विसरता तुम्ही मला मी गाडीतनं उतरतानाच बदाम खायला देताय. आजी एवढा तुमचा माझ्यावर जीव आहे, आजी एवढं तुमचं माझ्यावर प्रेम आहे. आजी म्हणली कुठला रे तुझ्यावर जीव आणि कुठलं तुझ्यावर प्रेम. आता ही बदाम मी खायचं म्हणून तोंडात टाकत्या, बदाम फोडून खायचं म्हणलं तर माझ्या तोंडात एक सुद्धा दात नाही. दात नसल्यामुळे मला बदाम काय फुटत नाही, बदाम चावा येत नाही, बदाम गिळा येत नाही. आता तोंडात टाकलेलं बदाम उगत चगळून चगळून घोलमाडून घोलमाडून चुकून चुकून चाटून पुसून एवढ्या मुलका महागाचं बदाम ती खाली टाकून देण्यापेक्षा तुझ्यासारख्याच्या मुखात गेलेलं बरं नव्ह का. उलट्या करून हे घायला आलं. तुझा काटाच करतो आज. झालं विपरीत घडला करीत. आज नवसाला देव मला पावला, आणि मोहिते माझ्या जाळ्यात गावला. ही मोहिते माझ्या जाळ्यात गावला गावला गावला. मोहिते माझ्या जाळ्यात गावला. आज मोहिते माझ्या चंदनाची सर येणार नाही या बाबळीच्या लाकडाला. दादा या चंदनाची सर येणार नाही या बाबळीच्या लाकडाला, आणि या धान्यवादाची सर येणार नाही या काळ्या तोंडाच्या माकडाला. जवान तुला सांगतोय आधी, जवान नको लागू नादी. तुला सांगतोय आधी नको लागू नादी. तुला भिणार रे, तुला सोडणार नाही मी कधी. तुला सोडणार नाही मी कधी, याला भिणार नाही मी कधी. तुला सोडणार नाही, तुला भिणार नाही मी कधी. तुला सोडणार नाही मी कधी. तुला भिणार नाही मी कधी. तुला सोडणार नाही मी कधी. तुला सांगतोय आधी नको लागू नादी. तुला सांगतोय आधी नको लागू नादी. शिष्य
शिकवायला गुरुजी लय भारी होतं. दादा मावशी आय ह्याला इंग्रजी शिकवायला गुरुजी लय भारी. गुरुजी सोपं करून सोप्या भाषेत शिकवायचं. गुरुजी लागली एबीसीडी शिकवायला पण त्यांच्या आयडियानं कशी ए फॉर अण्णाची बायको कशा बाय पोरांना एबीसीडी लगी पाठवावी म्हणून गुरुजीने आयडिया काढली होती. बी फॉर बाळ्याची बायको, सी फॉर चंद्याची बायको. असं करत 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 गुरुजी एम पर्यंत आल्या. एम फॉर मंग्याची बायको. या चव्हाण एकच शब्द पाठ केला बघा तेवढा. एम फॉर मंग्याची बायको, एम फॉर मंग्याची बायको.